कोकणात होळी उत्सवाला वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृती या ठिकाणी पाहायला मिळतात। आज शिमगोत्सव आहे आणि त्याच अनुषंगानं कोकणात या ठिकाणी सुरमाळाची होळी उभी करण्याची परंपरा आहे। आपण सध्या गुरुमळी गावात आलेलो आहोत आणि या ठिकाणी श्रीदेव नवलाई पावणाई जाकादेवी मंदिरात ही होळी या ठिकाणी उभी राहताना पाहायला मिळते आहे। अंगावरती रोमांच उभे करणारे असे हे क्षण होळीमध्ये पाहायला मिळतात। सुरमाळाची ही होळी आहे, जवळपास 70 फुटांची उंच अशी ही होळी या ठिकाणी पाहायला मिळते आहे। फक्त दोरीच्या सहाय्यानं या ठिकाणी ही होळी जी आहे ती उभी करण्याची परंपरा या ठिकाणी पाहायला मिळते आहे। दोरीच्या मदतीनं शेकडो टनाची ही होळी उभी करण्याची परंपरा आजही कोकणात होळीच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळते। एकीकडे या ठिकाणी ग्रामदेवतेची पालखी नाचवली जाते आहे आणि या पालखीसोबतच या ठिकाणी होळी म्हणजे सुरमाळाची होळी उभी करण्याचा हा थरार या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। पौर्णिमे झाल्यानंतर या ठिकाणी होळी उभी करण्याची परंपरा आहे। कोकणात वेगवेगळ्या पद्धतीनं होळी उभी केली जाते। काही ठिकाणी सुरमाळाची होळी, काही ठिकाणी आंब्याची होळी, तर काही ठिकाणी पोफळीच्या झाडाची होळी या ठिकाणी उभी केली जाते। काही टन वजनाची ही होळी या ठिकाणी उभी करण्याचा थरार या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। ग्रामदेवतेच्या नावानं या ठिकाणी फाक घातली जाते आणि लोकांचा उत्साह या ठिकाणी वाढवला जातो। ढोल ताशांचा गजर आहे आणि त्यासोबतच जवळपास 70 फूट लांबीची ही या ठिकाणी सुरमाळाची होळी पाहायला मिळते आहे। फक्त दोरीच्या सहाय्यानं ही होळी जी आहे ती उभी केली जाते। खऱ्या अर्थानं एक वेगळा आणि थ्रिलिंग अनुभव या ठिकाणी होळीच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळतो। वेगवेगळे समाजातले लोक जे आहेत ते एकत्र येतात आणि हा उत्सव या ठिकाणी साजरा करतात। गुण्यागोविंदानं हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्याच अनुषंगानं या सुरमाळाची होळी उभी करण्याचा हा थरार सध्या गुरुमळी गावामध्ये रंगलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन समीर गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।